नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CSE अर्थात सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन UPSC 2024चा फायनल निकाल लागलेला आहे। आपल्याला माहिती की UPSC 3 टप्प्यात एक्झाम घेते। पहिला टप्पा प्रिलिमचा 200 मार्कांचा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा 1750 मार्काचा, तिसरा टप्पा मुलाखतीस 275 मार्क आणि फायनल मुख्य प्लस मुलाखत म्हणजे 2025 मार्कांवरती फायनल मेरिट लागतं। 2024चं मेरिट काय लागलं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला। ओपन कॅटेगरीसाठी प्रिलिमला तुम्हाला 87.98 मार्क होते 200 पैकी, EWSला 85.92 होते, OBCला 87.28, SCला 79.03 आणि STला 74.23 होते। मुख्य परीक्षेला साधारणतः कट ऑफ हा 1750 पैकी लागला होता। ओपनचा 729, EWSचा 696, OBC 702, SC 685, ST 684 आणि फायनल जो 2025 वरती मेरिट लागलं की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे 2025 पैकी किती मार्क पडले होते त्याला, तर तो ओपनचा 947 मार्काचा आहे, OBCचा 910, EWS 917, SC 880, ST 884 मार्काचा होता। सो साधारणपणे प्रिलिममधून मेन्समध्ये जाताना 45 ते 50% मार्क पाहिजे, मेन्समधून इंटरव्ह्यू जाताना 45 ते 50% मार्क पाहिजे आणि फायनल सिलेक्शन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 45 ते 50% मार्क पाहिजे।